नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजे 2 ते 8 सप्टेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या आसना चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पाकिस्तान या देशाने नाव दिलेले आहे। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांची नावे भारत, पाकिस्तान, ओमान, बांगलादेश आणि इतर देशांसहित देशांच्या समूहाद्वारे प्रादेशिक नामकरण परिसंवादांतर्गत ठरवली जातात। तर चक्रीवादळ आसना हे 1986 पासून उत्तर पूर्व अरबी समुद्रात आलेले पहिले चक्रीवादळ आहे आणि त्यामुळे गुजरात प्रदेशात विशेषतः सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मोठ्या प्रमाणात विघटन झालेले आहे। यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे, पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मलेशिया या देशासोबत। लक्षात ठेवा। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारत आणि मलेशियाने नुकतेच पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे। तर दोन्ही देशांमधील पर्यटन उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे। तर यामध्ये पर्यटन संशोधन, प्रशिक्षण आणि विकास यासारख्या उद्दिष्टांचा समावेश आहे। लक्षात ठेवा। यानंतर मलेशियाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे मलेशियाची क्वालालंपूर, चलन आहे रिगीत आणि पंतप्रधान आहेत सध्याचे अनवर इब्राहिम। लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच शी बॉक्स पोर्टल सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने। लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर उद्दिष्ट काय आहेत याचे? कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे। लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो खूप। तर यानंतर पुढील पॉईंट आहे, शी बॉक्स पोर्टल हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ म्हणून डिझाईन केलेले आहे। तर हे सुनिश्चित करते की तक्रारी सुरक्षितपणे दाखल केल्या जाऊ शकतात आणि कार्यक्षमतेने ट्रॅक केला जाऊ शकतो। तर यानंतर रिअल टाइम मॉनिटरिंग आणि तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे। तर महिला व बालविकास मंत्री कोण आहेत सध्याचे? अन्नपूर्णा देवी आहेत। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, राजगीरमध्ये आयोजित केली जाणार आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर हॉकी इंडियानुसार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या वर्षी 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर सुरू होणार आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर पाचवा प्रश्न आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, राजविंदर सिंग भाटी यांची। लक्षात ठेवा मित्रांनो। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। राजविंदर सिंग भाटी म्हणजेच IPS यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF चे महासंचालक म्हणून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भाटी हे 1990 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा IPS अधिकारी आहेत। तर निवृत्त होण्यापूर्वी ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे पद सांभाळतील। लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो आपण CISF विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर स्थापना झालेली आहे 10 मार्च 1969 मध्ये आणि मुख्यालय दिल्लीमध्ये आहे। लक्षात ठेवा। यानंतर सहावा प्रश्न राहील, हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार कोणाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन बी, गौतम अदानी यांना। लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाला? गौतम अदानी यांना। ठीक आहे। तर यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न पाहून घेऊयात आपण, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये। लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात।
तर महाराष्ट्रात 12 लाख रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदर वाधवणाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे। तर वाधवान बंदर हे भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर असणार आहे आणि 2030 पर्यंत कार्यान्वित होणार आहे। तर हे बंदर भारताच्या सागरी क्षमतेत लक्षणीय वाढ करेल, लक्षात ठेवा। तर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेले हरित क्षेत्र बंदर आहे। तर बंदरातून अंदाजे 12 लाख रोजगारांच्या संधी निर्माण झाल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ते एक प्रचंड रोजगार निर्माते आहेत। त्यामुळे जागतिक व्यापारात भारताचे स्थानही उंचावेल। तर यानंतर आपण महाराष्ट्राविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो। सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे। तर यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया। तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान। आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात। तर महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे। तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत। तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे। तर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। कुठे? नाशिकमध्ये, लक्षात ठेवा। यानंतर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनलेले आहे। तर यानंतर 8वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या संघाने अलीकडेच पहिले ड्युरंड कप विजेतेपद जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ईशान्य युनायटेडने, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर गुवाहाटी स्थित नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने अंतिम फेरीत मोहन बागान सुपर जायंटचा पेनल्टी शूटआउट मध्ये पराभव करून पहिले ड्युरंड कप विजेतेपद पटकावलेले आहे। तर मित्रांनो आवृत्ती 133वी होती, लक्षात ठेवा। आणि आयोजन कोलकाता, कोक्राझार आसाम येथे, जमशेदपूर झारखंड आणि शिलाँग मेघालय येथे होते, लक्षात ठेवा। यानंतर फायनल कोठे झाले? तर विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी झालेले आहे। आणि ड्युरंड कप बद्दल आपण थोडीशी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर ड्युरंड फुटबॉल स्पर्धा किंवा ड्युरंड कप ही आशियाई आणि भारतातील सर्वात जुनी क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा आहे। तर याची सुरुवात 1888 मध्ये झाली आणि पहिली स्पर्धा शिमला येथे आयोजित करण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला ही ब्रिटिश भारतीय सैन्याच्या विविध रेजिमेंटसाठी फुटबॉल स्पर्धा होती आणि नंतर यामध्ये भारतीय संघांनाही खेळण्याची परवानगी देण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। तर ब्रिटिश भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरंड यांच्या नावावरून या स्पर्धेला नाव देण्यात आलेले आहे। तर मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब 17 विजेत्यापदांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1 ते 7 सप्टेंबर रोजी, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात आहे। तर हा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो। तर हा वार्षिक कार्यक्रम 1982 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने सुरू केलेला होता। तर यावर्षी राष्ट्रीय पोषण महिन्याची थीम काय आहे? सर्वांसाठी पौष्टिक आहार ही थीम आहे, लक्षात ठेवा। यानंतर 10वा प्रश्न, नुकतेच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेजिंदर सिंग बनलेले आहेत। कोण बनलेले आहेत? तेजिंदर सिंग, ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। तर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीरांना पुष्पांजली अर्पण केलेली आहे। तर यानंतर हवाई दलाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। स्थापना झालेली आहे हवाई दलाची 8 ऑक्टोबर 1932 मध्ये, मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि अध्यक्ष कोण आहेत सध्याचे? विवेक राम चौधरी आहेत अध्यक्ष, लक्षात ठेवा। तर यानंतर 11वा प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत असलेला नमन प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भारतीय लष्कराने, म्हणजेच भारतीय सेनाने, लक्षात ठेवा। कोणी केलेला आहे? भारतीय सेनाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर भारतीय लष्कराने नमन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केलेला आहे। तर
प्रकल्प नमन संरक्षण निवृत्ती वेतनाधारक दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे. तर प्रकल्प नमन स्पर्धा सिस्टीम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन डिफेन्स या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करते. तर एक डिजिटल पेन्शन प्रणाली जी संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन संबंधित प्रक्रिया सुलभ करते. तर यानंतर मित्रांनो 12वा प्रश्न आहे, 5वा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कोठे आयोजित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई येथे आयोजित केलेला आहे. कोठे? मुंबई येथे, लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. 5वा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 मुंबई महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर 2021 मध्ये सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्दिष्ट जागतिक फिनटेक इकोसिस्टमसाठी प्रीमियर ग्लोबल कॉन्फरन्स म्हणून प्रस्थापित करणे, सहकार्य वाढवणे आणि फिनटेक उद्योगाच्या भविष्यावर प्रभाव टाकणे हे आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी 5व्या ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित केलेले आहे. तर ग्लोबल फिनटेक फेस्ट नेहमीच मुंबईत आयोजित केला जात असतो, लक्षात ठेवा. तर यानंतर 13वा प्रश्न आहे, रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? कांस्य पदक. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतीय महिला नेमबाज रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहे. तर भारताच्या रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये 211.1 गुणांसह कांस्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर 14वा प्रश्न आहे, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये ॲथलीट निशाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर ॲथलीट निशाद कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. तर 3 वर्षापूर्वी टोकियोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या निशादने 2.04 मीटरच्या उडीसह हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे, ज्यामुळे त्याला रौप्य पदक मिळाले आहे. तर यानंतर मित्रांनो 15वा प्रश्न आहे, तर अलीकडेच कोणत्या देशासोबत भारतीय नौदल 22व्या वरुण सरावात सहभागी होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फ्रान्स सोबत. लक्षात ठेवा, कोणासोबत? फ्रान्स सोबत. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतीय नौदलाचे P-8 विमान वरुण सरावाच्या 22व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झालेले आहे. तर भारत फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव वरुण भूमध्य समुद्रात 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. तर यानंतर फ्रान्स विषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे पॅरिस, चलन युरो आहे, राष्ट्रपती सध्याचे इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत आणि पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अटल. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न आहे, तर पहिली जॉईंट कमांडर्स परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लखनौ येथे केली जाणार आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर पहिले जॉईंट कमांडर्स परिषद 4 ते 5 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. तर पहिले JCC लखनौ येथील सेंट्रल कमांडच्या मुख्यालयात असेल. लक्षात ठेवा. तर परिषदेची थीम काय आहे? सशक्त आणि सुरक्षित भारत. तर सशस्त्र दलाचे परिवर्तन आहे, लक्षात ठेवा. तर संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह परिषदेत सहभागी होतील. तर परिषद सशस्त्र दलांमध्ये अंतर्गत प्रक्रिया सुधारणा करण्यासाठी एक व्यासपीठ असेल. तर 4 सप्टेंबर रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते दीक्षांत समारंभाचे उद्घाटन होईल. तर यानंतर शेवटचा पॉइंट आहे, हे सशस्त्र दल आणि संरक्षण मंत्रालयातील सर्वोच्च दर्जाचे अधिकारी एकत्र आणते. तर यानंतर 17वा प्रश्न मित्रांनो, यशस्वी चाचण्यांनंतर अलीकडेच मौखिल कॉलरा लस कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भारत बायोटेकने सुरू केलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया शॉर्टमध्ये. भारत बायोटेकने अलीकडेच कॉलराच्या विरुद्ध तोंडी लस सुरू केलेली आहे, जी जागतिक स्तरावर कॉलराच्या प्रतिबंधात मदत करेल. तर यानंतर 18वा प्रश्न, ट्रॅक आणि फील्डमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला
पॅरा ॲथलीट कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रीती पाल बनलेली आहे. कोण बनलेली आहे? प्रीती पाल. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. भारतीय महिला पॅरा रेसर प्रीती पालने पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकलेले आहे. तर तिने महिलांची 200 मीटर शर्यत जिंकलेली आहे. तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. तर यानंतर 19वा प्रश्न आहे. अर्थ मंत्रालयाने अलीकडेच किती कंपन्यांना नवरत्न दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 4 कंपन्यांना. किती कंपन्यांना? 4 कंपन्यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर वित्त मंत्रालयाने अलीकडेच 4 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम SJVN सौर ऊर्जा निगम, NHPC आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना नवरत्न दर्जा दिलेला आहे. तर भारतातील 4 नवीन नवरत्न कंपन्यांपैकी 3 रेलटेल, SJVN आणि NHPC सार्वजनिकपणे व्यापार करतात. तर नवरत्न कंपन्या 1000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय करू शकतात. लक्षात ठेवा. यानंतर 20वा प्रश्न आहे. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नितेश कुमार यांनी जिंकलेले आहे. कोणी जिंकलेले आहे? नितेश कुमार यांनी जिंकलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. नितेश कुमारने बॅडमिंटनच्या SL3 श्रेणीच्या वैयक्तिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर त्याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल्ट विरुद्ध 3 गेम्स टिकून असलेला सामना जिंकलेला आहे. तर यानंतर 21वा प्रश्न आहे. नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर सप्टेंबरमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर झाले. तर विधेयक पुढे राज्यपालांकडे पाठवले जाईल. तर त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा होईल. तर नव्या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास 36 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. जेव्हा पीडित कोमात जातो किंवा त्याचा मृत्यू होतो तर 10 दिवसांत दोषीला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. तर यानंतर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल. तर प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स स्थापन केली जाईल. तर या टास्क फोर्सचे नेतृत्व DSP दर्जाचे अधिकारी करतील. लक्षात ठेवा. तर बलात्कार विरोधी विधेयकाला अपराजिता महिला आणि मुले विधेयक, पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक 2024 असे नाव देण्यात आलेले आहे. तर पश्चिम बंगाल विषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे कोलकाता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? CV आनंद बोस आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 22वा प्रश्न आहे. चांगल्या खरेदीसाठी अलीकडेच AI असिस्टंट रिफ्यूज कोणी लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए Amazonने केलेले आहे. कोणी केलेले आहे? Amazonने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर Amazonने अलीकडेच त्याच्या AI सहाय्यक रिफ्यूजची बीटा आवृत्ती लॉन्च केलेली आहे, जी खरेदीदारांशी संवाद साधेल आणि ॲपवर खरेदी करताना त्यांना उत्पादन सूचना देईल. तर Amazon विषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. स्थापना झालेली आहे 5 जुलै 1994 मध्ये. मुख्यालय सिएल्टन, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि संस्थापक कोण आहेत सध्याचे? जेफ बेझोस आहेत आणि CEO ॲडी जेसी आहेत. यानंतर मित्रांनो 23वा प्रश्न आहे. अलीकडेच चर्चेत असलेला 7 कोशीय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिशा या राज्यामध्ये आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCAने 4.5 वर्षांच्या निलंबनानंतर ओडिशातील 7 कोशीय व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पुनर्वसन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तर 7 कोशीय व्याघ्र प्रकल्प ओडिशामध्ये स्थित आहे. 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला देखील आहे. तर कोणते आहेत ते 4 जिल्हे? अंगुल, कटक, बौद्ध आणि नयागड. लक्षात ठेवा. तर ओडिशाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 24वा. तर जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजे विकास दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी
7% असणार आहे. किती टक्के? 7%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दराचा अंदाज 6.6% वरून 7% इतका वाढलेला आहे. तर जागतिक बँकेने केलेला हा बदल आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत भारताच्या वाढत्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंबित करत असतो. लक्षात ठेवा. तर जागतिक बँकेविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्समध्ये आहे. अध्यक्ष सध्याचे अजय बंगा आहेत आणि स्थापना जुलै 1944 मध्ये झालेली आहे. तर यानंतर 25वा प्रश्न आहे. पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? सुवर्ण पदक. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर सुमित अंतिलने F64 भालाफेक स्पर्धेत 70.59 मीटरच्या पॅराऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर त्यामुळे तो त्याच्या विजेतेपदाचा रक्षण करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. तर टोकियो 2020 मधील 68.55 मीटरचा स्वतःचा पॅराऑलिम्पिक विक्रम मागे टाकत अंतिलने 73.29 मीटरचा जागतिक विक्रम केलेला आहे. तर यानंतर 26वा प्रश्न आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणी ॲग्रिशोर योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शिवराज सिंह यांनी. कोणी? शिवराज सिंह यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ॲग्रिशोर योजना सुरू केलेली आहे. तर कृषी आणि ग्रामीण स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना भारतातील कृषी क्षेत्र सुधारण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल मानली जात आहे. तर यानंतर 27वा प्रश्न आहे. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप नुकतेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोवा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? गोवा या राज्यामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप हे भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने डिझाईन आणि बांधलेले आहे. तर यानंतर 28वा प्रश्न आहे. अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए फ्रान्सचे राष्ट्रपती. कोणत्याचे राष्ट्रपती? फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित केलेले आहे. तर सादरकर्ता कोण आहेत? थॉमस बाक, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष. आणि स्थळ कोठे होते? एलिसी पॅलेस पॅरिसमध्ये. यानंतर फ्रान्स विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो आणि राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अटल. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 29वा प्रश्न आहे मित्रांनो. अलीकडेच विस्तारा कोणत्या एअरलाइन्समध्ये विलीन होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. कोणामध्ये? एअर इंडियामध्ये. ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. अलीकडेच विस्तारा एअरलाइन्स 12 नोव्हेंबर पासून आपली सेवा बंद करत आहे. तर 11 नोव्हेंबर रोजी या विमान कंपनीची विमाने शेवटच्या वेळी अवकाशात उड्डाण करणार आहे. तर विस्तारा एअरलाइन्स इंडिया कंपनीमध्ये विलीन होणार आहे. तर विस्तारा एअरलाइन्सची विमाने 12 नोव्हेंबर पासून एअर इंडियाचा भाग होणार आहे. तर विस्ताराविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. स्थापना झालेली आहे 5 नोव्हेंबर 2013 मध्ये आणि मुख्यालय गुरुग्राम मध्ये होते. लक्षात ठेवा. आणि एअर इंडिया विषयी स्थापना 1932 मध्ये झालेली एअर इंडियाची स्थापना आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. तर यानंतर 30वा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील उदगीर येथे विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे, ज्यात गौतम बुद्धांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली दिलेली आहे. तर मुख्य प्रवेशद्वार सांची स्तूपापासून प्रेरित आहे, जे भव्य प्रवेशद्वार प्रदान करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई आणि राज्यपाल सध्याचे CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि नावेगाव राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 31वा. तर राष्ट्रीय शिक्षक दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए
5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. काय साजरा करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय शिक्षक दिवस. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जातो. तर शिक्षकाला समाजात मानाचे व सन्माननीय स्थान आहे. तर भारत दरवर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला श्रद्धांजली म्हणून राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा करत असतो. तर यानंतर आपण 32वा प्रश्न जाणून घेऊया. तर नुकतेच पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज कोण बनलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए हरविंदर सिंग बनलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर हरविंदर सिंगने पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज बनून इतिहास रचलेला आहे. तर हरविंदर सिंगने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या तिरंदाजी वैयक्तिक रिकर्व्ह ओपन फायनल मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. तर पॅराऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय तिरंदाज ठरलेला आहे. तर याच स्पर्धेत प्रवण सुरमाने रौप्य पदक पटकावलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर 33वा प्रश्न मित्रांनो, नोटरी पोर्टल अलीकडे कोणी सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अर्जुन राम मेघवाल यांनी. कोणी? अर्जुन राम मेघवाल यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे नवीन नोटरी पोर्टल लॉन्च केलेले आहे. तर नोटरीने पोर्टलच्या लॉन्चला पेपरलेस, फेमलेस आणि कार्यक्षम प्रणाली प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून वर्णन केले, जे डिजिटल इंडियाच्या ध्येयाकडे एक पाऊल असेल. तर यानंतर 34वा प्रश्न आहे, नुकतेच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तेजिंदर सिंग बनलेले आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, कोण बनलेले आहेत? तेजिंदर सिंग. यानंतर 35वा प्रश्न आहे, सप्टेंबर 2024 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मिशेल बार्नियर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी माजी EU ब्रेक्झिट वार्ताकाल मिशेल बार्नियर यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर 73 वर्षीय मिशेल बार्नियर हे फ्रान्सच्या आधुनिक राजकीय इतिहासातील सर्वात वयस्कर पंतप्रधान आहेत, जे गॅब्रिएल अटल यांच्यानंतर आलेले आहेत. यानंतर फ्रान्स विषयी आपण मित्रांनो शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. फ्रान्स हा देश युरोपमध्ये आहे आणि राजधानी आहे पॅरिस. लक्षात ठेवा. आणि चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? एमॅन्युएल मॅक्रॉन आहेत आणि पंतप्रधान मिशेल बार्नियर हे आहेत. यानंतर 36वा प्रश्न जाणून घेऊयात. भारतीय लष्कर आणि अमेरिकन सैन्य यांच्यात 20वा युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राजस्थानमध्ये करण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो 2024च्या परीक्षेसाठी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आतापर्यंतचा सर्वात मोठा सराव भारतीय लष्कर आणि अमेरिकाच्या सैन्यादरम्यान राजस्थानमध्ये होणार आहे. तर दोन्ही देशांच्या सैन्यामधील संयुक्त युद्ध सरावाची ही 20वी आवृत्ती 9 ते 22 सप्टेंबर या कालावधीत 14 दिवस सुरू होणार आहे. तर यामध्ये 600हून अधिक सैनिक सहभागी होणार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील पॉइंट आहे, गेल्या वर्षी संयुक्त सैन्य सरावची 19वी आवृत्ती अलास्का USA येथे आयोजित करण्यात आलेली होती. कोठे करण्यात आलेली होती? अलास्का USA येथे. तर या सरावाचा उद्देश दोन्ही सैन्यांची आंतर कार्यक्षमता वाढवणे आणि त्यांची परिचालन क्षमता मजबूत करणे हा आहे. तर यानंतर 37वा प्रश्न आहे, पहिला इंटरनॅशनल सोलर फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कोठे? नवी दिल्ली येथे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA द्वारे आयोजित पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर कार्यक्रमात सौर शहर टूर आणि आभासी वास्तविकता अनुभव यासारख्या तल्लीन क्रियाकलापांचा समावेश केलेला आहे. तर शाश्वत विकासाला चालना देणे आणि जागतिक ऊर्जा आव्हानांचा सामना करण्यासाठी सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स विषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. स्थापना झालेली आहे 30 नोव्हेंबर 2015 मध्ये. मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. सध्याचे महासंचालक कोण आहेत? डॉक्टर अजय माथुर आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील पॉइंट आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 120 पेक्षा जास्त सदस्य देश आहेत आणि नवीन सदस्य देश कोणते आहेत? माल्टा, रोमानिया आणि पॅराग्वे, स्पेन. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 38वा प्रश्न आहे मित्रांनो, कपिल परमारने
पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जुदोमध्ये भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? कांस्य पदक. यानंतर 39वा प्रश्न आहे, लैंगिक विविधता आणि समावेशात प्रोत्साहन देण्यासाठी जेंडर डायव्हर्सिटी अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दसारी राधिका यांना. कोणाला? दसारी राधिका यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. इंडियन स्टील असोसिएशन म्हणजेच ISA ने नवी दिल्ली येथे आयोजित इंडियन स्टील समिट 2024 मध्ये राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड म्हणजेच RINL उपमहाव्यवस्थापक HR डॉक्टर दासरी राधिका यांना प्रतिष्ठित लिंग विविधता पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तर पोलाद उद्योगातील लैंगिक विविधता आणि समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील पॉइंट आहे, पोलाद मंत्रालयाचे माजी सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांच्या हस्ते उद्योग नेते आणि मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर यानंतर मित्रांनो 40वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय, तर कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलेलं आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान या राज्याने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर राजस्थानमधील भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप सरकारने महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्यासाठी राज्य पोलीस अधीनस्थ सेवा नियम 1989 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेऊन 33% आरक्षण मंजूर केलेले आहे. तर महिलांना समान रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. लक्षात ठेवा. तर राजस्थान विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. स्थापना आहे 30 मार्च 1949. राजधानी जयपूर आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे? हरिभाऊ किसनराव बागडे आहेत. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता, या वीकली करंट अफेअर मध्ये पाहिलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.